जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, मोगा शॉपी व जय युवा अकादमीचा उपक्रम. मुलींनी किशोरावस्थेत शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तणाव, चिंता, नैराश्य यासारख्या समस्यातून बाहेर पडून सकारात्मक दृष्टिकोनातून संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. आरोग्य क्षेत्रात जनजागृतीचे मार्गदर्शनाचं कौतुकास्पद कार्य जय युवा अकादमी करत असल्याचं प्रतिपादन महर्षी गज चितांबर कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विभावरी रोकडे यांनी केलं. ठीक आहे. नमस्कार, मी महर्षी गज चितांबर विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ विभावरी सतीश कुमार रोकडे आपल्याशी संवाद साधते. आज आमच्या विद्यालयामध्ये जय युवा अकॅडमीतर्फे विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिनचं प्रशिक्षण देण्यात आलं. अतिशय मॅडम हेमलता कांबळे मॅडम यांनी उत्कृष्टपणे विद्यार्थिनींना की सध्याचे बाजारामधले पॅड आणि जय युवा केंद्रामार्फत दिले जाणारे पॅड यातले जे तफावत आहे, यातली जी तुलना आहे ती उत्कृष्टपणे त्यांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितली. आज खरोखरच आमची मुलींची शाळा होती पूर्वीची, पण आज मुलींचे खूप मोठ्या प्रमाणावर हे प्रश्न आहे आणि अशा प्रकारचे उत्तम प्रकारचं जर पॅड्स विद्यार्थिनींना मिळाले तर विद्यार्थिनी शाळा बुडवणार नाही, घरी राहणार नाही, त्यांना अनेक प्रकारच्या आजाराला तोंड द्यावं लागणार नाही. आजचं जे मार्गदर्शन आहे ते विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं होतं, हे मी आज सांगू इच्छिते. जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, मोगा शॉपी व जय युवा अकादमीच्या वतीनं शहरातील महर्षी गज चितांबर कन्या विद्यालयातील किशोरवयीन मुलींसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी रोकडे बोलत होत्या. यावेळी आरोग्य सल्लागार हेमलता कांबळे, जय युवाचे संचालक ॲडव्होकेट महेश शिंदे, माहेरच्या रजनीताई ताठे, समग्र परिवर्तनचे बाळासाहेब पाटोळे, समित्रा पाटोळे, शिवगामिणी संस्थेचे ॲडव्होकेट गायत्री गुंड, जय युवाच्या कल्याणी गाडाळकर, आरती रासकर, जयश्री शिंदे, प्रगती फाउंडेशनच्या अश्विनी वाघ, समृद्धी संस्थेच्या स्वाती डोमकावळे, उडान फाउंडेशनच्या आरती शिंदे, भाऊसाहेब पादीर, मनीषा शिंदे आदी उपस्थित होते. आरोग्य सल्लागार हेमलता कांबळे यांनी दैनंदिन मिळणारं अन्नधान्य केमिकलयुक्त आहे, व्यायामाचा अभाव, मोबाईलचा अतिरिक्त वापर यामुळे हार्मोन्समध्ये बदल होऊन अनेक आजारांना किशोरवयीन मुली बळी पडतायत. बाजारात मिळणारे सॅनिटरी पॅड हे प्लास्टिकयुक्त असून त्यामध्ये रासायनिक घटक असतात, त्यामुळे कॅन्सरसारखे दुर्धर आजार भेडसावत आहेत. आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन वापरणं आवश्यक झालंय. यावेळी प्रात्यक्षिकासह सॅनिटरी नॅपकिन वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. मानवता सेवा फाउंडेशनचे सचिव हेमलता कांबळे. समाजकार्याची आवड असल्यामुळं समाजकार्यासाठी स्वतःला झोकून देणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि समाजकार्य करत असताना सगळ्यात जास्त विचार जर केला जातो तर तो आरोग्याचा, कारण आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण सेवा देऊ शकतो. आणि आरोग्याचा विचार करत असताना आम्ही अनेक शाळांमध्ये जातो, अनेक शाळांमध्ये ऑदर पॅड आणि आपले सॅनिटरी नॅपकिनचे डेमो वगैरे देत असतो, मुलींना समजवत असतो की आरोग्य किती महत्त्वाचं आहे, गुळाचा चहा पिल्याने काय होतं, असे अनेक प्रकारचे जे मार्गदर्शन आहे ते आम्ही करत असतो. आणि त्या माध्यमातून मुलींनी पण आम्हाला हे जे महर्षी चितंबर विद्यालय आहे त्याच्यामध्ये मुलींनी आणि विशेषतः ज्या मुख्याध्यापक आहेत रोकडे मॅडम, ह्यांनी देखील खूप साथ दिली आणि त्यामुळेच आमचा आजचा हा जय युवा अकॅडमीचा समाजसेवेचा जो हे आहे ते यशस्वी झालं. आता झालेल्या उपक्रम बद्दल मला खूप चांगलं वाटलं, कारण की एका प्रकारे आपल्या महिलांची सुरक्षा होते आणि या सगळ्या जणी मदत सुद्धा करतात आणि आमच्या शाळेला मदत वगैरे झाली तर मला ह्याचा खूप आनंद झालाय. आणि परत आम्हाला आमच्या सुरक्षेसाठी ह्यांनी मदत केली, उपक्रम राबवला, परत ती शिबिर पण भरणार आहे, तर असं मला वाटून खूप छान वाटतंय. आणि त्या प्रिन्सिपल मॅडम आणि त्या दुसऱ्या मॅडम त्यांचे मी आभार मानते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन शिक्षक गणेश उघडे यांनी केलं. आभार गायत्री कुंड यांनी मानले. या कार्यशाळेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, भाऊराव वीर, प्रवीण कोंढावळे, प्रियंका खिंडरे, माय भारतचे जिल्हा समन्वयक अधिकारी सत्यजित संतोष, मोगाचे संचालक मोहन गायकवाड, डॉक्टर ईसा शेख यांचं मार्गदर्शन लाभलं. नमस्कार, मी ॲडव्होकेट महेश शिंदे. आज अहिल्यानगर येथे कन्या विद्या मंदिर विद्यालयात 8वी 9वी 10वीच्या ज्या किशोरवयीन अवस्थेतील मुली आहेत त्यांच्यासाठी मोगा ग्रुप ऑफ कंपनीज आणि जय युवा अकॅडमी यांच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन, आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिनबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शनाचा उपक्रम आयोजित केला होता. यामध्ये
मुलींच्या मनामध्ये असणारे प्रश्न, त्यांच्या गैरसमज, शंका, त्याचबरोबर विविध आरोग्यविषयक प्रश्न याबाबत सविस्तर असं मार्गदर्शन आज कन्या विद्या मंदिर या ठिकाणी करण्यात आलं. आणि आज हा शुभारंभाचा सुरुवात या विद्यालयातून जनजागृतीची आरोग्यविषयक करण्यात आलेली आहे. इथून पुढे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शाळा, कॉलेजेस या ठिकाणी जय युवा अकॅडमी आणि मोगाज ग्रुप ऑफ कंपनीज पुणे यांच्या माध्यमातून जनजागृतीपर आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर सगळीकडे घेण्यात येणार आहे. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर.